तर मिसळ बनवण्यासाठी मी इथे वाटणाची तयारी केलेली आहे। त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, धने, जिरे, बडीशोप, तीळ आणि भरपूर असा खसखस हे सर्व मस्त असं खरपूस भाजून घेतलेलं आहे। आता आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत। त्याचबरोबर इथे मला बटाट्याची भाजी करायची आहे, त्याच्यासाठी ही बटाटी आहे ती उकडवलेली आहे। त्याचा घटक म्हणजे मटकी, तर याला मस्त असे मोड आणलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी ते बॉईल करून घेतले आहे। तर शिजवताना त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि एक कांदा चिरून टाकलेला आहे। मस्त असे शिजलेले आहेत। आणि त्याचबरोबर इथे माझ्याकडे हा एक आहे मिसळ मसाला, हा मी ह्याच्यामध्ये यूज करणार आहे। त्याचबरोबर ही काश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती यूज करणार आहे। जी 2 बटाटी शिजून घेतलेली होती ती मी कुस्करून घेतलेली आहेत। आता ह्याची आपण थोडीशी अशी भाजी करून घेणार आहोत। त्यात फक्त तेल आणि मीठ, हळद टाकणार आहोत, थोडीशी कोथिंबीर, बाकी मिरची वगैरे नाही टाकणार, कारण ऑलरेडी आपण मसाला जो बनवलेलाच आहे त्याच्यामुळे थोडीशी जस्ट परतून घेणार आहोत। अगदी थोडंसं तेल टाकून हळद मीठ मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे जस्ट असं परतवून घेणार आहोत आपण। आता इथे मी कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे। ज्याच्यात मी बटाट्याची भाजी केली त्याच्यातच हे तेल घेतलेलं आहे। आणि आपण जे मी वाटण भाजून घेतलेलं होतं त्याची इथे पेस्ट करून घेतलेली आहे। हे सर्व वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर तेलामध्ये मी कढीपत्ता आणि जो मसाला आपण हे केलेला होता तो टाकलेला आहे। आता चांगला भाजून घेऊया। आणि त्याच्याच बरोबर ह्याच्यात जे मी तुम्हाला मसाले दाखवले होते, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मिसळ मसाला, हा मी ह्याच्यात ॲड करणार आहे। आणि मीठ, इथे मीठ, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मिसळ मसाला मी ह्याच्यात घातलेला आहे। तर ह्याला आपण चांगलं असं मिक्स करून भाजून घेऊया। काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकल्याने त्याला कलर खूप मस्त असा येतो, तर्री छान येते। आता हे चांगलं आपण भाजून घेऊया। तर आपला मसाल्याला चांगलं असं भाजून एक तेल सुटलेलं आहे, इथपर्यंत हा भाजायचा आहे। आणि मटकी जेव्हा शिजत होती त्यावेळीच मी इथे त्याच्यामध्ये मटकीमध्ये जास्तच पाणी ठेवून दिलेलं होतं। तर हे पाणी जे आहे ते मटकीचं जे उरलेलं ते मी पाणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। जो रस्सा आहे त्याला मस्त अशी उकळी येते आणि तुम्ही कलर बघू शकता, एकदम मस्त तर्रीवाला मिसळसारखा कलर आलेला आहे। मस्त अशी उकळी येत आहे आणि अरोमा त्याचा तर काय तुम्ही विचारूच नका, इतका भारी येतो। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपला पूर्ण असा रस्सा मस्त असा तयार झालेला आहे। तर इथे मस्त असा झणझणीत रस्सा, त्याचबरोबर मटकी मस्त असं शिजवलेली आणि बटाट्याची भाजी, मस्त अशी आपलं मिसळची तयारी एकदम रेडी झालेली आहे। चला आता थोड्याच वेळाने आपण आस्वाद घेऊया मस्त अशा झणझणीत मिसळचा। तर इथे अशी आमची मिसळ थाळी रेडी झालेली आहे। ती मिसळ, कांदा, पाव आणि फरसाण, एक पाण्याचा ग्लास, अशी मस्त अशी मिसळ थाळी